किल्लेदुर्ग भाग 4. यशला जाणवले की त्याच्या श्वासाची गती वाढली आहे. काहीतरी आहे. हे काय असू शकते? यशने जाणून घेण्याची इच्छा दाखवली. काही लोक म्हणतात जंगलाच्या आत काहीतरी आले आहे आणि त्याच्याविषयी प्रत्येकजण वेगवेगळी दंतकथा सांगतो. लोक म्हणतात की तेथे एक आत्मा आहे, तर कोण म्हणते की सैतानाने आपल्या जंगलात जन्म घेतला आहे. कधीकधी रात्री विचित्र आवाज ऐकू येतात आणि ज्यांनी आवाज ऐकले ते पुढच्या काही दिवसात गायब झालेत. त्यांना कोणी कसे नेले काहीच माहीत नाही. मी स्वतः परवा ते विचित्र आवाज ऐकले आहेत. फार भयानक. नक्की त्या आवाजाचा अर्थ काय हे सुद्धा समजत नव्हते. कानाला असह्य झाले होते आणि काल ते घडले. तो मला न्यायला आला होता. हे असेच काहीसे गायब झालेल्या सर्वांबरोबर झाले असेल कदाचित, सुधाकर म्हणाला. यशच्या हृदयाची धडधड वाढली. त्याने सुधाकरच्या चेहऱ्यावर दिसणारा भीतीचा भाव वाचला. तू स्वतः जंगलाजवळ जाऊन पाहिले आहेस का? नाही, सुधाकरने घाईघाईने उत्तर दिले. माझा विचार होता की जाऊन बघावे, पण मग धाडस नाही झाले. मल्हार काका पण माझ्या जाण्यास विरोध करत होते. परवा आणि कालची घटना सोडली तर आतापर्यंत मी फक्त ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवलेला होता. मला वाटते आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. जर हे इतके भयानक असेल तर आपल्याला गावासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवे. सुधाकर आशेने यशकडे बघत उत्तरला. नक्की काहीतरी करू. मी आलो आहे ना आता. यातून नक्कीच मार्ग निघेल. यश त्याच्याकडे झुकून बघत बोलला. त्याच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. आज अगोदर मला सर्व गायब झालेल्या लोकांच्या घरी चल. त्यानंतर आपण जंगलाच्या आजूबाजूला एक चक्कर मारून येऊ. म्हणजे तेथे काही क्ल्यू मिळाला तर आपल्याला तो पुढे कामी येईल. आपल्याला समजून घ्यायला हवे की ते कोठे गेले नक्की. त्यांना जंगलात मध्येच नेले की दुसरीकडे कोठे? यशने मनाशी निर्धार करत सुधाकरला सांगितले. सुधाकर काय बोलतो यासाठी यशने त्याच्याकडे बघितले तर सुधाकर कोठेतरी हरवून बसला होता. सुधाकर, ए सुधाकर! यशने आवाज देत सुधाकरला गदागदा हलवले. सुधाकर भानावर आला आणि पुटपुटला. तो रात्रीचा आवाज नक्कीच ओळखीचा वाटतो आहे. कोठेतरी ऐकला आहे. अगदी तसाच पण आठवत नाही आहे. यश त्याच्याकडे आश्चर्याने बघत होता. तेवढ्यात दरवाजावर जोरजोरात कोणीतरी कडी मारल्याचा आवाज आला. त्यापाठोपाठ सुधाकर भाऊ, ओ सुधाकर भाऊ, दरवाजा उघडा लवकर, मी हरी आहे, असा आवाज घुमला. सुधाकर घाईघाईने दरवाजाकडे गेला. यश पण त्याच्या मागे गेला. सुधाकरने दरवाजा उघडला. समोर एक माणूस उभा होता. अंगावर मळका सफेद सदरा, त्यास इतकेच मळलेले धोतर आणि पायामध्ये तुटक्या कोल्हापुरी वाहना. सुधाकर भाऊ, घात झाला. धाकले धनी रात्रीपासून गायब आहेत, हरीने काळजीच्या स्वरात सांगितले. रात्री खोलीत झोपायला गेले होते, पण सकाळी बघितले तर खोली रिकामी. मालकाने तातडीने तुम्हाला बोलवले आहे. सुधाकरने हरीला पुढे जाण्यास सांगितले आणि यशवर्धनला हातावरे करत म्हणाले, चल
आपण लगेच निघूया. थोड्याच वेळात दोघे गाडीतून निघाले. कोण आहे हा हरी आणि धाकले धनी आणि मालक म्हणजे कोण? यशने गाडी चालवत विचारले. मालक म्हणजे किर्रेदुर्गचे सरपंच मल्हारराव. धाकले धनी म्हणजे त्यांचा मुलगा किशोर आणि हरी त्यांचा नोकर आहे, सुधाकरने यशला सांगितले. काय झाले असेल? किशोरला कुठे गेला असेल काय माहीत, तो स्वतःशीच पुटपुटल्या सारखे बोलला. त्याचे पुटपुटणे ऐकून काल रात्री तो काहीतरी ओढत नेण्याचा आवाज मी खिडकीतून वेशीजवळ काहीतरी बघितले होते. यशने शंका उपस्थित केली आणि गाडी चालवत बाहेर बघू लागला. अरे सुधाकर, वहिनी आणि नेहा कुठे आहेत? यशला अचानक आठवले. सुधाकरने त्यांच्याकडे चकून बघितले आणि बोलला, कुठे नाही, माहेरी आहे. तिच्या घरी बरीच मोठी घटना आहे ती, त्यामुळे त्यांना माहेरी पाठवले आहे. हे प्रकरण आवरले की सांगतो तुला, असे म्हणत सुधाकरने चेहरा फिरवला. यशला संशय आलाच, पण अगोदर हे प्रकरण मिटू मग त्याला विचारायचे मनोमन ठरवून त्याने रस्त्यावर लक्ष केंद्रित केले. यशने विषय वाढल्यापासून सुधाकर गहन विचारात हरवला होता. त्याला आपल्याकडून काहीतरी सुटते आहे असे सारखे वाटत होते. तेव्हाच त्याला काहीतरी आठवले. अरे हो, काल रात्री ते कुजबुजणे, तो आवाज थोडाफार तसाच वाटत होता त्याच्यासारखाच, पण त्या घटनेला तर कित्येक वर्ष झाली. मनातल्या मनात भूतकाळ आठवून तो शहारला. त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांच्या आयुष्य-पाया त्या घटनेने हरवले होता. त्याला धरणीकंप होऊन गाडी हलते आहे की काय असे वाटू लागले. ही गोष्ट यशला सांगावी की नको याचा विचार तो करत होता. त्याने यशकडे बघितले आणि लगेच सांगण्याचा विचार झटकला. अगोदर मल्हाररावांकडे जाऊ, तेथे गेल्यावर सविस्तर बोलता येईल, असे ठरवून तो यशला रस्ता सांगू लागला. काय असेल किशोरच्या गायब होण्यामागचे कारण? काय असेल सुधाकरच्या आयुष्यातील ते काळे सत्य? यशवर्धन किर्रेदुर्गला या संकटातून वाचवू शकेल का? वाचत रहा किल्लेदुर्ग. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा.